वेदशास्त्रीय मंत्रोच्चारात मध्यरात्री श्री परमेश्वराचा भव्य अलंकार सोहळा. संबंध भारतात प्रसिद्ध असलेल्या हिमायतनगर वाढोणा येथील जागृत देवस्थान श्री परमेश्वर मंदिर येथे माघ कृष्ण त्रयोदशी दिनांक 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर मध्यरात्री वेदशास्त्रीय मंत्रोच्चारात महाअभिषेक, पूजा अर्चना व भव्य अलंकार सोहळा संपन्न होणार आहे. जिल्ह्यासह मराठवाडा, विदर्भ व तेलंगणा परिसरातून हजारो भाविक उपस्थित राहणार असल्याचे मंदिर समितीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीमाळ यांनी कळवले आहे. महाशिवरात्रीच्या निमित्तानं मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. पहाटे 3 वाजल्यापासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळणार असून मंदिर समितीने चहा, फराळ, पिण्याचे पाणी, रांगेची व्यवस्था व पोलीस बंदोबस्ताची विशेष तयारी केली आहे. वाडी, तांडे व खेड्यापाड्यातून बैलगाडी, जीप, बस व रेल्वेने भाविक दाखल होत आहेत. परंपरेनुसार दिवसभरात 3 वेळा श्रींचे सगुण रूपी दर्शन होणार आहे. दुपारी शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन तर रात्री 8:30 वाजता हबप शिवाजी महाराज पवार पैठण यांच्या हरिकीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कीर्तनानंतर रात्री 1 ते 2 दरम्यान शिवपार्वती अभिषेक सोहळा तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या हस्ते मंत्रांच्या जयघोषात महाअभिषेक व महापूजा होऊन श्री परमेश्वराच्या मूर्तीला सोने चांदीचे अलंकार, टोप, चंद्रहार, पदरीहार, कर्णकुंडले आदी दागिने परिधान केले जाणार आहेत. अलंकार विभूषित श्रींचे दर्शन दहीहंडी गोपाल काल्यापर्यंत सुरू राहणार असून भाविकांनी या पुण्यमय सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपाध्यक्ष महावीरचंद श्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते व सर्व संचालक मंडळी व यात्रा सब समितीने केले आहे. महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला श्री परमेश्वर मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले असून मंदिराच्या सौंदर्यात विशेष भर पडली आहे. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हावून निघाला आहे. मध्यरात्रीपासून परमेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागणार असल्याने प्रशासन व मंदिर समितीकडून विशेष सुविधा करण्यात आल्या आहेत. दर्शन व्यवस्था, पिण्याचे पाणी, सुरक्षेची योग्य व्यवस्था याकडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे. तसेच मंदिरात आयोजित हरिपाठ कार्यक्रमात वारकरी संप्रदायातील भजनी मंडळींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. हरिनामाच्या गजराने परिसर दुमदुमला असून सर्वत्र मंगलमय आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे.